Hallelujah. Hallelujah. We welcome you back in Jesus' name. यीशु मसीह के नाम में आप सभी का फिर एक बार स्वागत है। I believe you all are happy, excited and waiting to praise the name of our living God. मेरा विश्वास है कि आप सभी लोग आज आनंदित और उत्साहित हैं परमेश्वर की आराधना करने के लिए। Amen. Amen. Let us offer this time of praise and worship and offer ourselves into His hands by singing that song आराधना में है छुटकारा। तो आइए हम आज इस समय को और हम सभी की उपस्थिति को यीशु मसीह के नाम में सौंपते हैं और आराधना की शुरुआत करते हैं। गाते हैं इस गीत को, आराधना में है छुटकारा, आराधना में है छुटकारा। Amen. आइए हम ताली बजाएंगे और उसके नाम की स्तुति आराधना करेंगे। आराधना में है छुटकारा, आराधना में है चंगाई, आराधना में है छुटकारा, आराधना में है चंगाई। शरीर प्राण आत्मा में शांति आनंद देता है, शरीर प्राण आत्मा में शांति आनंद देता है। जान से भी प्यारा प्रभु, जान से भी प्यारा प्रभु। प्रार्थना करे, आराधना करे, वो अच्छा है कितना भला है। प्रार्थना करे, आराधना करे, वो अच्छा है कितना भला है। छुटकारा पाए हमेशा, हमेशा छुटकारा पाए हमेशा, छुटकारा पाए हमेशा, हमेशा छुटकारा पाए हमेशा। मांगो तो तुम्हें मिलेगा, ढूंढो तो तुम पाओगे। मांगो तो तुम्हें मिलेगा, ढूंढो तो तुम पाओगे। खटखटाओ खुलेगी स्वर्ग की आशीषें, खटखटाओ खुलेगी स्वर्ग की आशीषें। पाओ तुम उसे अभी, पाओ तुम उसे अभी। प्रार्थना करे, आराधना करे, वो अच्छा है कितना भला है। प्रार्थना करे, आराधना करे, वो अच्छा है कितना भला है। छुटकारा पाए हमेशा, हमेशा छुटकारा पाए हमेशा, छुटकारा पाए हमेशा, हमेशा छुटकारा पाए हमेशा। प्रार्थना करो निरंतर, प्रार्थना करो विश्वास से, प्रार्थना करो निरंतर, प्रार्थना करो विश्वास से। धर्मी जन की प्रार्थना, विश्वासी प्रार्थना, धर्मी जन की प्रार्थना, विश्वासी प्रार्थना तोड़ती है सारे बंधन को, तोड़ती है सारे बंधन को। प्रार्थना करे, आराधना करे, वो अच्छा है कितना भला है। प्रार्थना करे, आराधना करे, वो अच्छा है कितना भला है। छुटकारा पाए हमेशा, हमेशा छुटकारा पाए हमेशा, छुटकारा पाए हमेशा, हमेशा छुटकारा पाए हमेशा। आराधना में है छुटकारा, आराधना में है चंगाई, आराधना में है छुटकारा, आराधना में है चंगाई। शरीर प्राण आत्मा में शांति आनंद देता है, शरीर प्राण आत्मा में शांति आनंद देता है। जान से भी प्यारा प्रभु, जान से भी प्यारा प्रभु। प्रार्थना
सब कुछ है और मैं तेरे लिए जीऊंगा। प्रभु तू मेरा सब कुछ है और मैं तेरे लिए जीऊंगा। हाँ प्रभु यीशु, तू हमारा सब कुछ है। प्रभु यीशु, तू हमें सारे बंधनों से छुटकारा देने वाला परमेश्वर है। प्रभु यीशु, yes Jesus, we believe, oh God, today all those who are in bondages, oh God, Lord Jesus, you will set them free in Jesus' name, oh God, Lord Jesus. I know every one of us are in lockdown. It is kind of a bondage for each one of us, Lord Jesus. But I believe you will set us free from this lockdown as well in Jesus' name, oh God. Father God, your word says all things are possible for those who believe, oh God, Lord Jesus. Being your believer, oh God, Father God, we have faith, oh God. We have faith in you, oh God, that all things will be done according to your plan and purpose, oh God, Lord Jesus. I believe, oh God, you are watching over each one of us, oh God. Take charge of everyone's heart, mind and soul, oh God, because you deserve all the glory and honor, oh God. We offer this time into your hand, oh God, Lord Jesus. We offer this worship into your hands, oh God, Lord Jesus. Accept us, oh God, Father God, with every heart, oh God. When we come, oh God, we empty ourselves, oh God, Father God. Fill us with your new anointing, oh God. Fill us, oh God. We offer this time into your hand, oh God. We give you glory, honor and praise, oh God, Lord Jesus. You are worthy, worthy, worthy of our praise, oh God, Lord Jesus. हाँ प्रभु यीशु, तू केवल योग्य परमेश्वर है सारी स्तुति आराधना के। प्रभु यीशु, सुन और हमें कबूल कर। प्रभु यीशु, तेरी महिमा, तेरी आदर, oh God, Father God, Lord Jesus. Thank you, oh God. हाँ प्रभु यीशु, thank you Jesus. Yes Lord, amen. योग्य केवल तू, योग्य केवल तू, योग्य केवल तू ही प्रभु, मेरे प्रभु यीशु। योग्य केवल, योग्य केवल तू, सिर्फ तू ही योग्य है। योग्य केवल तू, योग्य केवल तू ही प्रभु, मेरे प्रभु यीशु। आदर और महिमा, आदर और महिमा हो तेरी। हाँ परमेश्वर, आदर और महिमा हो तेरी। आदर और महिमा हो तेरी प्रभु, मेरे प्रभु यीशु। स्तुति प्रशंसा, स्तुति
Hallelujah. Hallelujah. Praise the Lord. Praise the Lord. I hope that you are happy. माझी आशा आहे की तुम्ही आनंदित आहात. So we greeting you in Jesus' name. येशूच्या नावाने आम्ही तुम्हाला शुभेच्छा देतो. And I know that you are ready to listen the word of God. आणि मला ठाऊक आहे की तुम्ही देवाचं वचन ऐकण्याकरिता तयार आहात. Amen. Amen. Praise the Lord. Praise the Lord. Today we are going to learn about that many times we have questions and we have doubts and so many things about the word of God. भरपूर वेळा देवाच्या वचनाविषयी आपल्याला भरपूर प्रश्न असतात, काही संशय असतात. And we judge ourselves that I'm right, but why wrong things are happening with me? आणि आपण स्वतःचा न्याय करण्याचा प्रयत्न करतो की मी योग्य आहे, मी बरोबर आहे, तरी चुकीच्या गोष्टी माझ्या बरोबर का घडत आहेत. And there are many times you try your level best to understand yourself, but it seems that no, there is nothing wrong with me. आणि भरपूर वेळा तुम्ही स्वतःला चांगला समजण्याचा प्रयत्न करता, तरी देखील तुम्हाला असं वाटतं की माझ्या बरोबर काहीच चुकत नाही. Because you try to find out that why wrong things are happening with me. कारण तुम्ही असा शोध लावण्याचा प्रयत्न करता की माझ्यासोबत चुकीच्या गोष्टी का घडत आहेत. People of God, none of us, we are perfect. देवाचे लोक आपल्यापैकी कोणीही परिपूर्ण नाही. But because of our doubt, confusion, and frustration, sometimes we backslide from the word of God. परंतु आपल्या संशयामुळे, आपल्या प्रश्नामुळे, आपल्या गोंधळामुळे काही वेळा आपण मागे सरकतो. Many times we fail to take right decision too. आणि भरपूर वेळा योग्य निर्णय घेण्याकरिता देखील आपण अपयशी ठरतो. Many times we fail to listen the voice of God. भरपूर वेळा देवाची वाणी ऐकण्याकरिता आपण अपयशी ठरतो. There are very small things which we never understand, and in fact we just neglect it and we miss the blessing of God. आणि अशा काही छोट्या छोट्या गोष्टी असतात ज्या कधी आपण समजत नाही, खरं पाहता आपण त्यांच्याकडे दुर्लक्ष करतो आणि देवाचे आशीर्वाद आपण गमावतो. It seems that nothing, it's okay. आणि आपल्याला असं वाटतं की काहीच नाही, सर्व ठीक आहे. But that small things becomes hindrance to the blessing of God. परंतु त्या लहान लहान गोष्टी देवाच्या आशीर्वादाला अडखळण बनतात. There are some of the stories in the Bible when I was studying, I came to know that yes, this is true that sometimes it's happened in our life. आणि पवित्र शास्त्रामध्ये अशा काही गोष्टी आहेत, जेव्हा मी त्या वाचत होतो तेव्हा मला समजलं की हे खरं आहे. काही वेळा आपल्या जीवनामध्ये देखील तसंच होतं. So today I have given the theme of message is procrastination. तर आज मी संदेशाचा मथळा दिलेला आहे की चाल ढकल किंवा पुढे ढकलणे, कंटाळा करणे. Many times we knowingly, unknowingly we procrastinate. There are certain things and we lose the blessing of God. आणि भरपूर वेळा कळत न कळत आपण भरपूर गोष्टींविषयी आपण चाल ढकल करत असतो, दिगंताई करत असतो. And we don't know that we are habitual to procrastinate every time whatever the opportunity comes or any chance. We just procrastinate, we just neglect it. आणि आपल्याला हे समजत नाही की आपल्याला त्याची सवय लागलेली आहे आणि हळूहळूपणे प्रत्येक गोष्टी ज्या आपल्याकडे येतात, ज्या संधी आपल्याकडे येतात, त्या सर्व संधीला, सर्व गोष्टींना आपण चाल ढकल करत असतो, पुढे ढकलत असतो. So today we are going to learn from the Bible, from the Word of God, how we procrastinate. There are many things in our life. आणि मग आपण आज पवित्र शास्त्रातून शिकणार आहोत अशा कोणत्या आणि भरपूर ज्या गोष्टी आहेत ज्या आपल्या जीवनामध्ये आपण पुढे ढकलत असतो किंवा त्यांना टाळत असतो. We think we are right, but according to the Word of God, many times we are wrong. आपल्याला असं वाटतं की आपण बरोबर आहोत, परंतु देवाच्या वचनानुसार भरपूर वेळा आपण चुकीचे ठरतो. So there are different examples from the Bible we can learn. तर पवित्र शास्त्रातून आपण वेगवेगळ्या प्रकारचे उदाहरणं पाहू शकतो. There are one of the example that the first thing that we misplace the priority. I mean that the right place or not giving right time of priority. आणि मग मला तुम्हाला काय सांगायचं आहे की भरपूर वेळा जे आपले प्राधान्याचे किंवा महत्त्वाचे सर्वात कामं असतात त्यांना आपण टाळतो आणि योग्य वेळेस योग्य कार्य आपण करत नाही. See, there is a difference between important and emergency. आणि पहा, जे आपत्कालीन आणि जे महत्त्वाचं आहे त्या दोघांमध्ये फरक आहे. We are confused sometime and we don't know what is emergency and what is important. काही वेळा आपण गोंधळात पडतो, आपल्याला हे समजत नाही की आपत्कालीन आणि महत्त्वाचं काय आहे. So today first point that we are going to learn that our misplaced priority means we don't understand or we don't take right decision or we don't take a right time to give first priority. आणि मग आज सर्वात प्रथम मुद्दा जो आहे तो म्हणजे मिसप्लेस प्रायोरिटी, म्हणजे आपले जे प्राधान्याचे कामं आहेत त्यांना आपण गमावतो किंवा त्यांना आपण टाळून टाकतो. जे योग्य वेळेचे आपले कामं असतात ते वेळेवर आपण करत नाही. So easily we just neglect it. आपण फार साधारणपणे त्यांना एकदम दुर्लक्ष करतो. And we become a man or woman of procrastinate, or I can say that we just neglect there are certain things. आणि आपण असा व्यक्ती बनतो की जो नेहमी चाल ढकल किंवा दिगंताई करत राहतो. So we can see that from the
Luke chapter 9 verse 56 to 62. लोक याचा 9वा अध्याय वचन 56 ते 62 आपण हे पाहू शकतो. Whatever we are going to learn from the word of God. आणि जे काही आज आपण शिकणार आहोत ते आपण देवाच्या वचनातून शिकणार आहोत. Because it's all the word of God has given to you and me that we can follow it. कारण हे देवाचे सर्व वचन हे तुम्हाला आणि मला ह्या कारणास्तव दिलेले आहेत जेणेकरून आपण ते पाळावेत. You know that Jesus always with disciples and people most of the times he taught with giving parables. आणि मग येशू कधीही आपल्या शिष्यांना जेव्हा शिकवत असे त्यातून भरपूर वेळा तो दाखले देऊन त्यांना सांगत असे. Let's turn to Luke chapter 9 verse 56 to 62. चला आपण वळूया लोक याचा 9वा अध्याय वचन 52 ते वचन 56 ते वचन 62. Yeah, the Bible says from verse 56, as they were walking along the road, a man said to him, I will follow you wherever you go. He's asking Jesus or telling Jesus. आणि मग वचन सांगत आहे मग ते दुसऱ्या गावास गेले तेव्हा असे झाले की ते वाटेने चालत असता कोणी एकाने त्याला म्हटले, प्रभूजी आपण जेथे कुठे जाल तेथे मी आपल्या मागे मागे येईन. Hallelujah. हालेलुया. Good desire, आणि मग चांगली इच्छा आहे, good willingness. चांगली इच्छा आहे, He wants to follow Jesus. त्याला येशूच्या मागे जायचं आहे. People of God, देवाची लोक, whether we lie or we pretend or hypocrisy in our life, God understands. आपण खोटं बोलत असो, आणत असो किंवा आपल्या जीवनामध्ये तो ढोंग असेल परंतु देवाला ते सर्व समजतं. This man said, I want to follow you wherever you go. हा मनुष्य म्हणाला जिथे कुठे तुम्ही जाल तुमच्या मागे मला यायचं आहे. Hallelujah. हालेलुया. Isn't it? When good people do something wrong, we get shocked. आणि जेव्हा चांगले लोक काहीतरी चुकीचं करतात तेव्हा आपल्याला आश्चर्य And we वाटतं have big question, how come that happened? आणि आपल्याला मोठा प्रश्न उद्भवतो की ते कसं झालं. That can happen, people of God. देवाची लोक तसं होऊ शकतं. See, when he said, I want to follow you wherever you go, what Jesus said, verse 58, Jesus replied, foxes have dens and birds have nets, but the Son of Man has no place to lay his head. पहा, जेव्हा त्याने सांगितलं की प्रभूजी आपण जिथे कुठे जाल तिथे मी आपल्या मागे येईन तेव्हा येशू त्याला म्हणाला, खोकडांना बिळे व आकाशातल्या पाखरांना घरटी आहेत परंतु मनुष्याच्या पुत्राला डोके टेकायला ठिकाण नाही. Verse 59 says, वचन 59 सांगत आहे, he said to another man, follow me. See, first one said, I want to follow you. But Jesus said, what Jesus replied? That foxes have dens and birds have nests, but the Son of Man has no place to lay his head. I mean, this man may be saying that I want to follow, but really from his bottom heart, he was not ready. Or maybe he testing Jesus. आणि पहा इथे प्रथम असा व्यक्ती आहे जो येशूला सांगत आहे की मला तुमच्या मागे यायचं आहे परंतु येशूने त्याला उत्तर दिलं की खोकडांना बिळे व आकाशातल्या पाखरांना घरटी आहेत परंतु मनुष्याच्या पुत्राला डोके टेकायला जागा नाही. तो कदाचित म्हटला असेल की मला तुमच्या मागे यायचं आहे परंतु येशूला ते माहिती असेल की तो अंतःकरणापासून ते सांगत आहे परंतु दुसऱ्या व्यक्तीला आपण इथे पाहू शकतो तो सांगत आहे की तू माझ्या मागे ये. He said to another man, follow me. Now Jesus saying to another man, follow me. But he replied, Lord, it means Jesus asked another man, follow me. First man said, I want to follow you. But Jesus gave a different answer. But here Jesus himself said to another person, you follow me. So what that fellow said, see. But he replied, Lord, people of God, one thing, if you read the Bible, you will understand whenever the word Lord comes. Lord means He's the master of your life. आमेन. आणि वचन इथे आपल्याला सांगत आहे त्याने दुसऱ्या एकाला म्हटले माझ्या मागे ये परंतु तो म्हणाला, प्रभूजी पहिल्याने मला माझ्या बापाला पुरायला जाऊ द्या. आणि इथे एक असा व्यक्ती होता जो व्यक्ती सांगत होता की मला तुमच्या मागे यायचं आहे परंतु येशूने त्याला दुसरंच उत्तर दिलं. परंतु दुसऱ्या व्यक्तीला येशू स्वतः बोलत आहे की तू माझ्या मागे ये आणि हा म्हणत आहे प्रभूजी. आणि जेव्हा केव्हा हा शब्द येतो प्रभूजी, प्रभूजी म्हणजे स्वामी किंवा मालक. When you say Lord to your God, it means you are a servant. You cannot disobey your Lord. जेव्हा तुम्ही आपल्या देवाला प्रभूजी म्हणून पुकारता म्हणजे तुम्ही एक सेवक आहात आणि आपल्या मालकाची तुम्ही अवज्ञा करू शकत When you नाही. say Lord, it means you understand you have to say yes, whatever Lord says. जेव्हा तुम्ही प्रभूजी म्हणता तेव्हा तुम्ही हे समजता की प्रभूजी जे काही सांगतील त्या प्रत्येक गोष्टीला तुम्हाला होयच म्हणायचं So आहे. when Jesus said, this man, follow me, thank God that he said what he said, but he replied, Lord. He respected Jesus. He said, Lord. And then what he says, see, the Bible says, first. Hello, you cannot say Lord and at the same time you put your requirement or your willingness or your desire. He says, first let me go and bury my father. Jesus said to him, let the dead bury their own dead.
but you go and proclaim the kingdom of God. Here, Jesus is talking about the first priority. And if you say me to Lord, forget everything and just you follow me. Once I say follow, you have to follow. आमेन, हालेलुया. आणि या व्यक्तीला जेव्हा येशूने सांगितलं की तू माझ्या मागे ये, परंतु तो त्याला म्हणाला की प्रभूजी पहिल्याने, आणि पहा जेव्हा तुम्ही त्याला प्रभू म्हणता म्हणजे तुम्ही त्याला मालक म्हणता, तर त्याच्या गोष्टी पहिल्या असतात. तुम्ही आपल्या गरजा किंवा आपल्या इच्छा त्याच्या पुढे पहिल्या म्हणून मांडू शकत नाही. म्हणून जेव्हा तो म्हणाला की प्रभूजी पहिल्याने मला आपल्या बापाला पुरायला जाऊ द्या, तेव्हा येशूने त्याला उत्तर दिले, मेलेल्यांना आपल्या मेलेल्यांस पुरू दे. म्हणजे त्याला काय सांगायचं होतं की प्रथम गोष्ट प्रथम कर, प्रथम गोष्टी त्या ज्या गोष्टीला प्राधान्य द्यायचं आहे त्याला तू प्राधान्य दे. Hallelujah. हालेलुया. That's the reason, people of God, we have to take the right decision in the right time. त्याच कारणास्तव देवाचे लोक योग्य वेळेस आपल्याला योग्य निर्णय घेणं गरजेचं आहे. Praise the Lord. प्रेज द लॉर्ड. Now, Jesus understands everything when we talk something from our life or in our heart. आणि मग जेव्हा केव्हा आपण आपल्या जीवनाविषयी किंवा आपल्या अंतःकरणापासून काहीतरी येशूला सांगतो, ते येशूला समजतं. So what he said? Jesus said to him, let the dead bury their own dead, but you go and proclaim the kingdom of God. Verse 61 says, still another said. Now again another person, what he said? I will follow you, Lord. Again, see, this person also says, Lord. Means people understand he is the King of glory. He is the Lord of all the lords. आमेन. आणि येशू त्याला म्हणाला की मेलेल्यांना आपल्या मेलेल्यांस पुरू दे, तू जाऊन देवाच्या राज्याची घोषणा कर. त्यावर आणखी एकाने म्हटले, प्रभूजी मी आपल्या मागे येईन. People of God, देवाचे लोक, when God is calling you and me, जेव्हा देव तुम्हाला आणि मला पाचारण करतो, when your Lord says something to you, जेव्हा तुमचा प्रभूजी तुम्हाला काहीतरी बोलतो, what we do? आपण काय करतो? Either we first put our priority or either we put their but. एकतर आपण आपल्या ज्या गोष्टी असतात, आपल्या ज्या गरजा असतात त्यांना पुढे मांडतो, किंवा आपण परंतु हा शब्द तिकडे वापरतो. So another man said, I will follow you. See, they have willingness. But what Bible says, I will follow you, Lord. But he said, but. Again he said, but first let me go back and say goodbye to my family. Then verse 62, Jesus replied, no one who puts a hand to the plow and looks back is fit for service in the kingdom of God. Hallelujah. हालेलुया. आणि वचन आपल्याला सांगत आहे की त्यावर आणखी एकाने म्हटले, प्रभूजी मला मी आपल्या मागे येईन, परंतु पहिल्याने मला माझ्या घरच्यांचा निरोप घेऊ द्या. परंतु येशूने त्याला उत्तर दिले, जो कोणी नांगराला हात घातल्यावर मागे पाहतो तो देवाच्या राज्यास उपयोगी नाही. What here Jesus is giving example? येशू इथे कोणतं उदाहरण देत आहे? Many times in our lives we misplace the right priorities. आणि भरपूर वेळा आपल्या जीवनामध्ये ज्या योग्य अशा प्राधान्याच्या गोष्टी असतात त्यांच्याकडे आपण दुर्लक्ष करतो. So easily we say, I have work, I am busy, I have problem, though it is not really terrible or not very hard. आणि फार सोप्या रीतीने आपण त्यांना टाळून टाकतो. आपण हे सांगून देतो की मला काम आहे, मी व्यस्त आहे, मला समस्या आहे, आणि ज्या मुख्य गोष्टी असतात त्या आपण करत नाहीत. Hallelujah. हालेलुया. So we miss the first priority in the kingdom of तर God. देवाच्या राज्यामध्ये प्रथम प्राधान्याच्या गोष्टी आपण गमावतो. Jesus had to say, no one who puts a hand to the plow and looks back is fit for service in the kingdom of God. आमेन. येशूला हे म्हणावंच लागलं की जो कोणी नांगराला हात घातल्यावर मागे पाहतो तो देवाच्या राज्यास उपयोगी नाही. You are saying, Lord, at the same time you are putting your first priority and you neglect the priority of God, then how God will receive you and how God will bless you? आणि मग तुम्ही त्याला प्रभूजी म्हणता, परंतु तुम्ही ज्या प्रथम प्राधान्याच्या गोष्टी आहेत त्याला तुम्ही दुर्लक्ष करता आणि तुमच्या स्वतःच्या गरजा तुम्ही पुढे घेऊन येता, मग देव तुम्हाला कसा आशीर्वाद करेल? So in the kingdom of God, many times we miss the right priorities in the right time. तर देवाच्या राज्यामध्ये योग्य वेळेमध्ये आपण योग्य प्रथम ज्या गोष्टी करायच्या असतात त्या करत नाही, आपण त्या गमावतो. Is God not understanding your problem? देवाला तुमची समस्या समजत नाही का? Is God, He doesn't know that you are going through hardship? देवाला हे ठाऊक नाही का की तुम्ही कठीण वेळेतून जात आहात? Yes, He understands. हो, त्याला ते समजतं. But yet in that difficulties, He's calling you and me. परंतु त्या अडचणीच्या वेळेमध्ये देखील तो तुम्हाला आणि मला बोलत आहे, In बोलावत this आहे. difficult time, He sometimes tests and see, He wants to see to whom you are giving first priority. त्या कठीण वेळेमध्ये देखील तो आपल्याला बोलवत आहे आणि त्याला हे पाहायचं आहे की तुम्ही कोणाला प्रथम प्राधान्य देता. So people of God, तर देवाचे लोक, many times we misplace the right priority in the right time. तर भरपूर वेळा योग्य वेळेमध्ये आपण योग्य ज्या प्राधान्याच्या गोष्टी असतात त्या गमावतो. Number 2, दुसरा क्रमांक,
how we procrastinate. आपण कशा रीतीने चाल ढकल करतो. Number 2, दुसरा क्रमांक, major things counting in minor means which is very important things. We do not give value to that work or that job. आपण मोठ्या गोष्टींना छोटं समजतो. म्हणजे काही महत्वाच्या गोष्टी असतात परंतु आपण त्यांना मूल्य देत नाही. Many times we don't understand in our life that what is the major and what is the minor things. भरपूर वेळा आपल्या जीवनामध्ये आपण मोठ्या गोष्टी कोणत्या, छोट्या गोष्टी कोणत्या हे समजत नाही. In the kingdom of God, always major things will be the work of God. आणि मग देवाच्या राज्यामध्ये मोठ्या गोष्टी म्हणजे नेहमी म्हणजे देवाचंच काम. Whenever God's work is there, we must give value. जेव्हा केव्हा देवाचं काम आपल्यामध्ये आपल्या आड येतं तेव्हा आपण त्याला महत्व दिलं पाहिजे. Hallelujah. हालेलुया. Praise the Lord. प्रेज द लॉर्ड. I can testify. मी साक्ष देऊ शकतो. You can see this translator. Now right now I want to testify. This boy, I know that he's too busy, but yet whenever I call, he never say no. See, I'm not boasting about him, but I'm testifying about him that he understood, no, the first priority I must give. The major problem is what? Where I have to give to attention. He is giving that attention. आणि मग तुम्ही या मुलाच्या जीवनाविषयी पाहू शकता की कधीही मी जर त्याला बोलवलं तर नेहमी तो मला हाच म्हणतो, कधी नाही बोलत नाही. कारण त्याला हे चांगलं ठाऊक आहे की कोणत्या गोष्टीकडे मी मुख्य लक्ष लावलं पाहिजे, कोणत्या गोष्टीला मी प्राधान्यता दिली पाहिजे. And in fact, whenever I will call him, I will call for the only kingdom of God, means whatever the work about the church and ministry purpose only I will call, and he never say no. आणि खरं पाहता मी कधीही त्याला जर बोलवेल तर नेहमी मी त्याला देवाच्या कार्याकरताच बोलवेल, देवाच्या राज्याच्या वाढीकरता बोलवेल आणि तो कधीही नाही बोलत नाही. And I hope that you are blessed. Yes, I am. Amen. Amen. Hallelujah. Hallelujah. Number 2, that sometimes in major things we are counting minor. आणि मग दुसरा क्रमांक म्हणजे काही मोठ्या गोष्टी असतात त्यांना आपण छोट्या समजतो. Nowadays all are busy with their own families and what to eat, what to wear, all worldly things. आणि मग सध्याच्या काळामध्ये सर्वजण आता आपल्या स्वतःच्या कुटुंबाबरोबर व्यस्त आहे. काय खावं, काय प्यावं, सर्व जगिक गोष्टी आहेत. Of course we need that. नक्कीच आपल्याला त्यांची गरज आहे. Amen. आमेन. But let's we turn to the word of God and let's see. चला आपण देवाच्या वचनाकडे वळूया आणि आपण पाहूया. Little bit we can turn to Old Testament, Haggai chapter 1 verse 1 to 9. आपण The जुन्या reason I'm reading the Bible that you will understand. आणि आपण जुन्या कराराकडे वळूया. हग्गई याचा पहिला अध्याय वचन 1 ते 9. And unless and until we read the word of God, we will not understand the story and the purpose behind the word of God. आणि मग जोपर्यंत आपण देवाचं वचन वाचत नाही तोपर्यंत आपल्याला देवाच्या वचनामागे जो उद्देश आहे तो समजणार So नाही. I say that major things counting in minor. Sometimes we count major things in minor. आणि मग मी जसं तुम्हाला सांगितलं की मोठ्या गोष्टी आपण छोट्या समजतो. See what the Bible says. आपण पाहूया की देवाचं वचन Haggai chapter 1 verse 1 to 9. हग्गई याचा पहिला अध्याय वचन 1 ते 9. In the second year of King Darius, on the first day of the 6th month, the word of the Lord came through the prophet Haggai to Zerubbabel, son of Shealtiel, governor of Judah, and to Joshua, a son of Jozadak, the high priest. This is what the Lord Almighty says. Now through the prophet what God said, this is what the Lord Almighty says. These people say, what they say, the time has not yet come to rebuild Lord's house. Is it a time for you yourself to be living in your pen-laid houses while this house remains a ruin? Means he's talking about the house of God. Now this is what the Lord Almighty says. Give, you can underline that, give careful thought to your ways. Hallelujah. Give careful thought to your ways. People of God, we must check our ways. You have planted much, but harvest is little. You eat, but never have enough. You drink, but never have your fill. You put on clothes, but are not warm. You earn wages only to put them in a purse with holes in it. This is what the Lord Almighty says. Give careful, again you can underline that, reminding us, give careful thought to your ways. People of God, very important. It is good to check ourselves that what I am doing, where I am, how far I have reached to my destiny. The Bible says, give careful thought to your ways. Verse 8, go up into the mountains and bring down timber and build my house, so that I may take pleasure in it and be honored, says the Lord. You expected much, but see, it turned out to be little. What you brought home, I blew away. Why? Yes,
maybe you are having that question, why I'm not prosperous, why I'm not blessed, why I'm not coming up, why my poverty doesn't go. The Bible says, which remains a ruin while each of you is busy with your own house. Amen. आणि मग आपण सर्वजण विचार करतो की का मी अजूनही आशीर्वादित नाही, का माझी गरिबी जात नाही, का मी अजून त्रासामध्ये आहे, का या समस्यामध्ये मी आहे. देवाचं वचन आपण वाचूया. वचन आपल्याला सांगत आहे की दार्यावेश राजाच्या कारकिर्दीच्या दुसऱ्या वर्षी 6व्या महिन्याच्या प्रतिपदेस यहुदाचा प्रांताधिकारी शलतिएल याचा पुत्र जरुबाबेल व मुख्य याजक यहोसादकाचा पुत्र यहोशवा यांना हग्गय संदेश त्याच्याद्वारे परमेश्वराचे वचन प्राप्त झाले. ते हे सेनाधीश परमेश्वर म्हणतो, हे लोक म्हणतात की वेळ अजून आली नाही, Uh-huh. परमेश्वराचे मंदिर बांधण्याची वेळ अजून आली नाही. तेव्हा परमेश्वराचे वचन हग्गय संदेशाच्या द्वारे प्राप्त झाले. ते असे, इकडे मंदिर ओसाड पडले असून तुम्ही स्वतः आपल्या तख्तपोशी घरात राहावे असा समय आहे काय. आता सेनाधीश परमेश्वर म्हणतो, तुम्ही आपल्या मार्गाकडे लक्ष पुरवा. तुम्ही पुष्कळ पेरणी करता पण हाती थोडे लागते. तुम्ही खाता पण तृप्त होत नाही. तुम्ही पिता पण तुमची तहान भागत नाही. तुम्ही कपडे घालता पण त्यांनी तुम्हाला ऊब येत नाही. मजूर मजुरीने पैसे मिळवून जसे काय भोग पडलेल्या पिशवीत टाकतो. सेनाधीश परमेश्वर असे म्हणतो की तुम्ही आपल्या मार्गाकडे लक्ष लावा. डोंगरावर जाऊन लाकडे आणा व मंदिर बांधा. त्याने मी प्रसन्न होईन व माझा महिमा प्रगट करेन असे परमेश्वर म्हणतो. तुम्ही पुष्कळाची अपेक्षा केली होती पण हाती थोडे लागले. जे तुम्ही घरी आणले त्यावर मी फुंकर घातली. हे का असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो, कारण हेच की माझे मंदिर ओसाड पडले असून तुम्ही प्रत्येक आपापल्या घरासाठी धडपड करत आहात. God doesn't, he doesn't say that you should not have house and live life lavishly. No, God doesn't say like that. आणि मग देव आपल्याला असं सांगत नाही की तुमच्याकडे घर नसावा, तुम्ही चांगलं जीवन नाही जगावा, असं देव आपल्याला सांगत नाही. But we have so many reasons to give first priority to the major things. परंतु And which we understand major things, we think it is normal, we can do next time. परंतु ज्या मोठ्या गोष्टी असतात त्यांना आपण लक्ष द्यावं, काळजीपूर्वक त्या गोष्टी कराव्या, त्याकरता भरपूर कारणं आहेत. परंतु जेव्हा त्या गोष्टी आपल्याला समजतात तेव्हा असं आपल्याला वाटतं हे काही साधारण आहे आणि त्याकडे आपण दुर्लक्ष करतो. Isn't Jesus said, do not worry about tomorrow, what to eat, what to wear. Don't worry about that, because Gentiles are doing that way. But you are a believers. You must find the kingdom of God first, and then all things will added to you. आणि मग येशू देखील आपल्याला असं म्हणाला की उद्याची चिंता तुम्ही करू नका, काय खावे काय प्यावे याच्याविषयी तुम्ही चिंता करू नका, कारण परराष्ट्रीयही तशी चिंता करत असतात. परंतु तुम्ही सर्वात प्रथम देवाच्या राज्याचा शोध करा, म्हणजे या सर्व गोष्टी तुम्हाला प्राप्त होतील. Here prophet Haggai, he says that God has given me his word that you must build my house first. And definitely it is very true, people. When we build the house of God, God will build your house too. आणि हग्गय संदेष्टा इथे आपल्याला सांगत आहे, तो लोकांना तिथे सांगत आहे की तुम्ही सर्वात प्रथम देवाचं मंदिर बांधा. नक्कीच जर आपण देवाचं घर, देवाचं मंदिर जर आपण प्रथम बांधलं तर देव आपला घरही बांधेल. For this example, what we can take, that we must give main priority, most priority, which is the most priority that we must give in the kingdom of God. आणि मग ह्या वचनाद्वारे आपण हे शिकू शकतो की देवाच्या राज्यामध्ये आपण प्रथम प्राधान्य दिलं Now, पाहिजे. literally, we do not want to build the house of the Lord, but we are build house of the Lord. Bible said, your body is the holy temple of God. आणि मग अक्षरशः आता आपल्याला काय देवाचं मंदिर बांधायचं नाही, परंतु पवित्र शास्त्र जसं आपल्याला सांगत आहे की तुमचं शरीर जे आहे ते पवित्र आत्म्याचं मंदिर आहे. So we must build ourselves spiritually strong in the time of difficult. तर मग आध्यात्मिकरित्या आपण कठीण वेळेमध्ये स्वतःला आध्यात्मिकरित्या भक्कम असं बांधलं पाहिजे. Hallelujah. हालेलुया. In very short, number 3. आणि मग तिसरं आपण पटकन पाहूया. Many times we give excuses. भरपूर वेळा आपण कारणे देतो. All the time coming with some or other reason. We have reasoning mind. So many we have a store of reasoning mind. So excuses all the time. Sorry. Please, sorry. आणि मग प्रत्येक वेळा आपल्याकडे जे कारण देणारं मन आहे त्याच्यातून आपण भरपूर कारणे घेऊन येतो. आपण प्रत्येक वेळा त्यांना येऊन सांगतो की कृपया माझ्याकरता हे करा, मला क्षमा करा, कृपया ते करा, किंवा आपण काही ना काहीतरी कारण देतच असतो. I'm teaching you how we procrastinate. आणि The मग things which comes in my life. मी तुम्हाला हे शिकवत आहे की आपल्या जीवनामध्ये ज्या गोष्टी येतात त्यांना आपण कसं पुढे ढकलून देतो. Number 3, excuses. आणि मग तिसरं क्रमांक म्हणजे कारणे.
Luke chapter 14, verse 15 to 20. लोक याचा 14वा अध्याय वचन 15 ते 20. The Bible says, पवित्र शास्त्र आपल्याला सांगत when आहे, one of those at the table with him heard this, he said to Jesus, blessed is the one who will eat at the feast in the kingdom of God. Verse 16, Jesus replied, I told you that Jesus, whenever he speak to with disciples or with people, sometimes he used to give, most of the time he gave parables so that people will understand. मग जेव्हा केव्हा येशू आपल्या शिष्यांना किंवा लोकांना सांगत असे तेव्हा तो दाखल्यांद्वारे सांगत असे जेणेकरून त्यांना ते समजेल. So Bible says, Jesus said, verse 16, Jesus replied, a certain man was preparing a great banquet and invited many guests. Example he is giving. At the time of the banquet, he sent his servant to tell those who had been invited, come, for everything is now ready. But they all alike began to make excuses. The first said, I have just bought a field and I must go and see it. Please excuse me. Verse 19. Another said, I have just bought 5 yoke of oxen and I am on my way to try them out. Please excuse me. Still another said, I just got married, so I can't come. See? Excuse. We have bucket of excuses, heap of excuses in our lives when God wants to speak to us. आणि पहा, जेव्हा देवाला आपल्याशी बोलायचं असतं तेव्हा आपल्याकडे ज्या कारण असतात त्या कारणांची थप्पी लागलेली असते, कारणे भरभरून आपल्याकडे असतात. आपण या वचनाद्वारे पाहूया की हे लोक कशा प्रकारे कारण देत आहेत. मग त्याच्याबरोबर भोजनास बसलेल्यांपैकी कोणी एकाने या गोष्टी ऐकून त्याला म्हटले, जो कोणी देवाच्या राज्यात भाकर खाईल तो धन्य. त्याने त्याला म्हटले, कोणा एका मनुष्याने संध्याकाळची मोठी जेवणावळ केली, तेव्हा पुष्कळांना आमंत्रण केले आणि जेवणाच्या वेळेस आता या तयारी झाली आहे असे आमंत्रितांना सांगायला त्याने आपल्या एका दासाला पाठविले. तेव्हा ते सगळे सारखेच निमित्त सांगू लागले. पहिला त्याला म्हणाला, मी शेत विकत घेतले आहे, ते मला जाऊन पाहिले पाहिजे. मी तुला विनंती करतो, मला क्षमा असावी. दुसरा म्हणाला, मी बैलाच्या 5 जोड्या विकत घेतल्या आहेत, त्या मी तपसायला जातो. मी तुला विनंती करतो, मला क्षमा असावी. आणखी एक जण म्हणाला, मी लग्न केले आहे म्हणून माझे येणे होत नाही. How many excuses you will give? तुम्ही किती कारणे द्याल? Now we have big excuse because of this lockdown. आता तर आपल्याकडे मोठं कारण आहे की या लॉकडाऊनमुळे Some people are taking advantage of this lockdown. काही लोक या लॉकडाऊनचा तर गैरफायदा घेत आहेत. But all of us, we are in test and God is testing us. परंतु आपण सर्वजण एका परीक्षेमध्ये आहोत. देव आपली परीक्षा घेत आहे. He's watching over that how much we are faithful with Him. आणि मग तो आपल्याकडे असं निरखून पाहत आहे की आपण त्याच्यासोबत किती विश्वासू आहोत. People of God. देवाचे लोक, In previous video, if you see my previous video, I thought about the hell and heaven. जर तुम्ही माझ्या जुन्या व्हिडिओ पाहाल तर तुम्हाला समजेल की मी स्वर्ग आणि नरक यांच्याविषयी शिकवण दिलेली In आहे. heaven there will be feast, people of God. देवाचे लोक, स्वर्गामध्ये मेजवानी असेल. This parable teaches us that still God is calling you and me and others too. हा दाखला आपल्याला शिकवत आहे की देव तुम्हाला आणि मला आणि सर्व इतर लोकांना देखील तो अद्यापी बोलावत आहे. So never say that it was better that I was in so and so religion. Now I am suffering, so I think to go back and join with the past. No, don't do that, people of God. देवाचे लोक, कधी असं बोलू नका की मी ह्या त्या धर्मात होतो तेच चांगलं होतं, आता मला यातना भोगावी लागत आहे तर मी आता माझ्या जुन्या जीवनामध्ये जातो. देवाचे लोक, तसं कधी करू नका. Don't give excuses. कारणे देऊ नका. There are so many excuses in our lives. I don't have that much time to explain you, but all of us we know. तुम्हाला तर सर्व स्पष्ट करून सांगण्याकरिता माझ्याकडे वेळ नाही, परंतु आपल्या जीवनामध्ये भरपूर कारणे आहेत. If you don't want to do any excuse, we can do. आणि जर Give. तुम्हाला जर करायचंच नसेल तर तुम्ही कोणतेही कारणे देत राहाल. So people of God, तर देवाची लोक, here Jesus is giving a parable, a story about there is a banquet. He's calling, but one by one, so politely. Yes, that's good. I want to come, but excuse me.
आणि मग इथे येशू त्यांना त्या जेवणावेळ जी केली होती, जी मेजवानी ठेवली होती, त्यांच्याकरिता बोलावत आहे. परंतु एक एक करून सर्व लोक आपले आपले कारणे देऊ लागले की हो मला यायचं आहे, परंतु असं असं कारण आहे, मला क्षमा असावी. Hallelujah. हालेलुया. So you are not in the wrong place, people of God. तर देवाचे लोक तुम्ही चुकीच्या ठिकाणी नाहीत. I means your name is written in the book of life. म्हणजे तुमचं नाव मला सांगायचं आहे की ते जीवनी पुस्तकामध्ये लिहिण्यात You आलेलं are आहे. chosen by God. तुम्ही देवापासून निवडलेले आहात You have received His invitation in His kingdom. आणि मग त्याच्या राज्यामध्ये त्याचं आमंत्रण तुम्ही स्वीकारलेलं आहे. Let other people give excuses, but you stop giving excuse. इतर लोकांना काही कारणे देऊ द्या, परंतु तुम्ही कारण देण्याचं थांबवा. And let us come together in fellowship and in His kingdom and pray and worship together. आणि मग आपण त्याच्या राज्यामध्ये सर्वजण त्या सहभागितेमध्ये एकत्रित येऊ आणि एकत्रित आपण राहू. Hallelujah. हालेलुया. So let us not learn give excuses all the time in the kingdom of God. मग देवाच्या राज्यामध्ये सर्वदा आपण कारणे देण्यास शिकू नये. Hallelujah. If we Hallelujah. say Lord, we must follow Him and we listen to His voice. आणि जर तुम्ही त्याला प्रभूजी म्हणता तर आपण त्याची वाणी ऐकली पाहिजे आणि त्याच्या आज्ञा पाळल्या पाहिजेत. We must obey His word. आपण त्याचं वचन पाळलं पाहिजे. Amen. आमेन. Bible clearly says, if you love me, you will obey my word. पवित्र शास्त्र आपल्याला स्पष्टपणे सांगत आहे, जर तुम्ही माझ्यावर प्रीती कराल तर तुम्ही माझी आज्ञा पाळाल. So we love Him and He is our Lord, so we must obey Him. तर आपण त्याच्यावर प्रीती करतो, आपण त्याच्या आज्ञा पाळतो. Number 4, चौथा क्रमांक, many times, भरपूर वेळा what does it mean procrastination? आणि मग चाल ढकल करण्याचा अर्थ काय? Many times we are careless. भरपूर वेळा आपण निष्काळजी असतो Many people of this, because of this carelessness, they lose the blessing of God. आणि भरपूर लोक निष्काळजीपणामुळे देवाचे आशीर्वाद गमावतात. There are so many people, they take anything easily. आणि भरपूर असे लोक आहेत जे कोणत्याही गोष्टी असो ते फार सोप्या रीतीने घेतात. They take normally, they are never serious about anything. आणि मग कोणतीही गोष्ट असो ते कधीही त्याला गांभीर्यरित्या घेत नाहीत, ते नेहमी एकदम त्याला हलकेवर घेतात. Hallelujah. हालेलुया. I don't have that much time, but if you read Genesis chapter 19, verse 10 to 29, when God wanted to destroy Sodom and Gomorrah, and God wanted to save Lot and his wife and his family. आणि मग वेळेच्या अभावी मी तुम्हाला फक्त थोडक्यात गोष्ट सांगेल, तुम्ही घरी जाऊन वाचू शकता. उत्पत्ती याचा 19वा अध्याय वचन 10 ते 29. आणि सदोम आणि गमोरा ह्याचा जो प्रभू नाश करत आहे, लोट आणि त्याच्या कुटुंबाला देव जो वाचवत आहे, ती गोष्ट तिकडे आहे. Hallelujah. हालेलुया. We can see that all of us, we know the story. Jesus said that do not look back, and ultimately the Lord's wife, she looks back and becomes the pillar of salt. आणि आपल्या प्रत्येकाने ठाऊक आहे की देव त्यांना सांगतो की तुम्ही मागे पाहू नका. तर लोटाची पत्नी जी असते तरी देखील ती मागे वळून पाहते आणि ती मिठाचा खांब बनते. Amen. आमेन. Very good story. If you read Genesis chapter 19, verse 10 to 29, very good it is. आणि फार चांगली गोष्ट आहे. तुम्ही वाचू शकता उत्पत्ती याचा 19वा अध्याय वचन 10 ते 29. Hallelujah. हालेलुया. So people of God, I will not explain that, but you read that and there is we can see that how they were careless, but yet God saved them because God's grace was upon Lot. आणि देवाचे लोक, आता मी काय पूर्ण स्पष्टीकरण तुम्हाला सांगणार नाही, परंतु तुम्ही ती गोष्ट वाचू शकता की देवाने कशा रीतीने त्यांना वाचवलं. If you want, you can read it in Marathi quickly, so one person can only. मी वाचतो तुमच्याकरता. उत्पत्ती याचा 19वा अध्याय वचन 10 ते 29. पण त्या पुरुषांनी बाहेर हात काढून लोटाला घरात आपल्याकडे ओढून दार लावून घेतले आणि घराच्या दाराशी जी लहान थोर माणसे जमली होती त्यांना त्यांनी आंधळे करून टाकले. मग ती घर शोधून शोधून थकली. ते पुरुष लोटाला म्हणाले, तुझे आणखी कोणी येते आहेत काय? तुझा जवाई, तुझे मुलगे, तुझ्या मुली आणि तुझे दुसरे कोणी या नगरात असेल त्यांना या स्थानातून बाहेर काढ, कारण आम्ही या स्थानाचा नाश करणार आहोत. या लोकांविषयी परमेश्वरापुढे फार ओरड झाली आहे आणि या नगराचा नाश करण्यास परमेश्वरने आम्हाला पाठवले आहे. तेव्हा लोट बाहेर जाऊन आपल्या मुलीशी विवाह केलेल्या आपल्या जवायांना म्हणाला, उठा, या स्थानातून बाहेर पडा, कारण परमेश्वर या नगराचा नाश करणार आहे. परंतु त्याच्या जवायांना तो केवळ गंमत करत आहे असे भासले. Bas. There what I wanted to stop. आणि तिकडेच मला थांबायचं होतं. Lot came and see, God was willing to save their families. आणि पहा, लोट आला आणि देवाची इच्छा होती की त्याच्या कुटुंबाला त्यांनी वाचवावं. But what Bible says? परंतु पवित्र शास्त्र आपल्याला काय सांगत आहे? Verse 14. वचन 14. So Lot went and out and spoke to his son-in-law, who were pledged to marry his daughters. He said, hurry and get out this place, because the Lord is about to destroy the city. But too much qualified. But his son-in-law thought
he was joking. In serious time, people of God, we never joke with each other. Am I right? आणि देवाचं वचन इथं आपल्याला सांगत आहे, तेव्हा लोट बाहेर जाऊन आपल्या मुलींशी विवाह केलेल्या आपल्या जवायांना म्हणाला, उठा, या स्थानातून बाहेर पडा, कारण परमेश्वर या नगराचा नाश करत आहे. परंतु त्याच्या जवायांना असं वाटलं की केवळ तो गंमत करत आहे. देवाचे लोक, गंभीर वेळे आपण कधी गंमत करत नाही. Hallelujah. हालेलुया. And because they were careless. आणि मग का? कारण ते निष्काळजी होते. Sometimes disasters comes to us, but yet we are careless. आणि मग काय वेळा आपल्यावर आपत्ती ओढवते तरी देखील आपण निष्काळजी राहतो. Isn't it? It is procrastination. आणि मग हे चालढकल नाही का? Yes, it is true. हो, हे सत्य आहे. So people of God, तर देवाचे लोक, all other story, rest of the story, you know that. बाकीची तुम्हाला गोष्ट ठाऊक आहे. God saved this man, but Lot's wife became the pillar of salt. आणि मग देवाने या मनुष्याला तर वाचवलं, परंतु लोटाची जी पत्नी होती ती मिठाचा खांब झाली. So never be careless when God speaks to you. मग जेव्हा केव्हा देव तुमच्याशी बोलतो, कधीही निष्काळजी राहू नका. It seems that, oh, I don't think this will happen, that will happen. No, but when God speaks, He will do that. आणि मग तुम्हाला असं कधीच वाटत असेल, असं होणार नाही, तसं होणार नाही, परंतु जेव्हा केव्हा देव बोलतो तसं ते होणारच. Number 5. 5वा क्रमांक, Many times in our lives, भरपूर आपल्या जीवनामध्ये we think, we say that we are a child of God, we are children of God. आपल्याला असं वाटतं आणि आपण विचार करतो की आपण देवाचे लेकरं आहोत. We are follower of Jesus Christ. आपण प्रभू येशू ख्रिस्ताचे अनुयायी आहोत And we are connected with His relationship. आणि त्याच्याबरोबर आपलं नातेसंबंध आहे. And then slowly, आणि हळुवारपणे in the beginning, we obey His word and perfectly we try to follow Him. सुरुवातीला आपण त्याची आज्ञा पाळतो आणि परिपूर्णपणे आपण त्याची आज्ञा पाळण्याचा प्रयत्न करतो. But when we have close friendship with God, परंतु जेव्हा देवाबरोबर आपले जवळचे नातेसंबंध होतात, so we think that we understand everything now. तेव्हा आपल्याला असं वाटतं की आता आपल्याला सर्व काही समजत आहे. We understand God. आपण आता देवाला समजलो आहोत. So God has given me authority. तर देवाने मला अधिकार दिलेला So I आहे. can do anything. मी काही करू शकतो. That is what Satan did, and he was fallen down. ते सैतानने देखील केलं आणि सैतान खाली पडला. So what the number 5 is? आणि मग 5 क्रमांक काय आहे? That we obey partially, not fully. की आपण पूर्णपणे नाही, परंतु अर्धवटच आपण आज्ञा पाळतो. Means partial obedience. अर्धवट आज्ञा पाळन. Many people, when you give responsibility, they will do half of work, And half done work. That's all. भरपूर लोकांना जेव्हा तुम्ही काहीतरी जबाबदारी देता, ते अर्धच काम करतात. And they think that according to my knowledge, this is okay, this is perfect. आणि मग त्यांना असं वाटतं की माझ्या ज्ञानानुसार हे परिपूर्ण आहे, हे ठीक आहे. God told me, that's why I did it. But we do not do perfectly. आणि मग ते बोलतात की देवाने मला सांगितलं म्हणून मी ते केलं, परंतु आपण ते परिपूर्णरित्या करत That नाही. is called partial obedience. त्याला अर्धवट आज्ञा पाळन म्हणतात. God is God. देव हा देवच आहे. When He says some things, we have to obey fully, not partially. आणि मग जेव्हा केव्हा तो काहीतरी आपल्याला सांगतो, तेव्हा आपल्याला अर्धवट नाही तर पूर्ण आज्ञा All पाळायची. of us, we know well-known story about the King Saul. आपल्या प्रत्येकांना शौल राजाविषयी चांगली गोष्ट ठाऊक आहे. 1 Samuel chapter 15, verse 7 and 9. पहिले शमूएलाचा 15वा अध्याय वचन 7 ते 9. What the Bible says. Actually, 1 Samuel chapter 15, verse 1 to 23, if you read it, whole story you will find out there. आणि जर तुम्ही पहिले शमूएलाचा 15वा अध्याय वचन 1 ते 23 वाचाल तर तुम्हाला पूर्ण गोष्टी समजेल. God had told Saul that you have to kill everything in Amalekites when you enter in. आणि मग जेव्हा शौलाला देवाने आज्ञा दिली होती की जेव्हा तू अमेरिकांच्या हद्दीमध्ये जाशील तेव्हा तुला सर्व काही नाश करायचा आहे. Hello. हालेलुया. The Bible says, verse 7 and 8 and 9. वचन 7, 8 आणि 9. Then Saul attacked the Amalekites all the way from Havilah to Shur, near the eastern border of Egypt. He took Agag, king of the Amalekites, alive, and all his people he totally destroyed with the sword. But Saul and the army spared Agag and the best of the sheep and cattle, the fat cows and lambs, everything that was good. These they were unwilling to destroy completely, but everything that was despised and weak they totally destroyed. See, what he was supposed to destroy, he did not destroy. What he is supposed to not to destroy, he destroyed. आणि वचन आपल्याला सांगत आहे, मग शौलाने हविलापासून मिस्रा समोरील शुराच्या मार्गापर्यंत अमालेक्यांना मार देत नेले. त्यांनी अमालेक्यांचा राजा अगाग ह्याला जिवंत पकडले आणि सर्व लोकांचा तलवारीने निखालस संहार केला. तरी पण
शौलाने व लोकांनी आगागाला जिवंत राखले. त्याचप्रमाणे उत्तम मेंढरे, बैल, पुष्ट पशु, कोकरे आणि जे जे काही चांगले त्यांनी ते राखून ठेवले. त्यांचा अगदी नाश करावा असे त्यांना वाटले नाही, तर जे काही टाकाऊ व कुचकामाचे होते त्याचाच त्यांनी अगदी नाश केला. पहा, जे काही नाश करायचं होतं ते त्यांनी नाश केलं नाही, आणि जे राखून ठेवायचं होतं ते त्यांनी नाश करून टाकलं. When Samuel came there, आणि जेव्हा शमूएल त्या ठिकाणी आला, and Samuel, the Bible verse 13 says, when Samuel reached him, Saul said, "The Lord bless you. I have carried out the Lord's instructions." So, pure lie. आणि पहा, जेव्हा शमूएल तिकडे आला, वचन 13 मध्ये आपल्याला आपण पाहू शकतो की शमूएल शौलाकडे आला, तेव्हा शौल त्याला म्हणाला, परमेश्वर आपले कल्याण करो, मी परमेश्वराची आज्ञा पाळली आहे. पहा किती स्पष्टरीते तो खोटं बोलत आहे. Before you know that Samuel was a prophet, and he was a great man of God, and he understood. But he came and before he said something, he said, "You are welcome. God bless you. I have carried out the Lord's instruction." आणि पहा, शमूएल हा एक देवाचा सेवक होता, तो एक संदेष्टा होता, त्याला ठाऊक होतं. तरी देखील तो काही बोलण्याच्या अगोदर शौल त्याला म्हणाला की परमेश्वर आपले कल्याण करो, मी परमेश्वरची आज्ञा पाळली आहे. Sometimes that happens. आणि काय वेळा तसं होतं. We try to hide, and we forget, and because of fear, we expose what we did. आणि मग आपण लपण्याचा प्रयत्न करतो, नंतर आपण विसरून जातो, परंतु आपण जे केलं आहे ते आपण प्रगट करून टाकतो. Though he acted like, "Oh, I obeyed whatever God said to me." आणि मग जरी त्याने अशी आज्ञा पाळली की जे काही देवाने मला सांगितलं त्यानुसार मी केलेलं आहे, But what Samuel said? परंतु शमूएल काय म्हणाला? Samuel said, "Why did you disobey God?" See what Saul said now here. See now, Samuel chapter 15 verse 20 to 23. "But I did obey the Lord." See, Samuel said, "You disobey the Lord," but yet he's so boldly he says, "I did obey the Lord." Saul said, "I went on the mission the Lord assigned me. I completely destroyed." See, again, "I completely destroyed the Amalekites and brought back Agag their king, which God said not to bring but kill everything. But he bought that king." And the Bible says, verse 21, "The soldier took sheep and cattle from the plunder, the best of what was devoted to God, in order to sacrifice them to the Lord your God at Gilgal." People of God, never try to help God. Let God be helper of your life. You don't try to help God and please God with your own ideas and strategies. आणि पहा, देवाचं वचन आपल्याला सांगत आहे, शौल म्हणाला लोकांनी ती अमेरिकेपासून आणली आहेत. जेव्हा शमूएलाला त्या शेंडामेंढाचा आवाज आला तेव्हा शौल म्हणाला की अमेरिकेपासून ते आणलेले आहेत. आपला देव परमेश्वराच्या प्रित्यर्थ बली आणि अर्पण करण्यासाठी त्यांनी उत्तम मेंढरे राखून ठेवलेले आहेत. शमूएल त्याला म्हणाला की तुम्ही जे सांगितलं होतं ते पुरे का नाही केले? तर तो म्हणाला की मी पुरे केले. आणि वचन 21 मध्ये आपण पाहू शकतो की पण ज्या लुटीचा नाश करायचा होता तिच्यातून लोकांनी उत्तम उत्तम वस्तू म्हणजे मेंढरे व गुरे ही तुझा देव परमेश्वर ह्याला गिलगाल येथे यज्ञ करण्यासाठी राखून ठेवली आहेत. त्यांना जे नाश करायला सांगितलं होतं ते त्यांनी राखून ठेवलेलं होतं. Verse 22 says, वचन 22 सांगत "But आहे, Samuel replied, Does the Lord delight in burnt offerings and sacrifice as much as in obeying the Lord? To obey is better than sacrifice, and to heed is better than the fat of rams." वचन 22 सांगत आहे, तेव्हा शमूएल म्हणाला, परमेश्वराचा शब्द पाळल्याने जसा त्याला संतोष होतो तसा होमांनी व यज्ञांनी होतो काय? पहा, यज्ञापेक्षा आज्ञा पाळणे बरे, एडक्यांच्या चरबीपेक्षा वचन ऐकणे बरे. We cannot exchange with God when आपण- we sin against Him or do something wrong against Him. आपण जेव्हा देवाच्या विरोधात काहीतरी पाप करतो, त्याच्या विरोधात काहीतरी करतो, तेव्हा आपण त्याच्याबरोबर तडजोड करू शकत नाही किंवा त्याला आपण काय अदलाबदल करू शकत नाही. No, people of God. देवाचे लोक With God, at least with God, we can't do that. कमीत कमी देवाबरोबर तरी आपण तसं करू It's शकत better to expect, I'm wrong, I'm a sinner, please forgive me. That God will be happy at least. आपण हे स्वीकारू शकतो की देव मी चुकलेलो आहे, मला तू क्षमा कर, मी एक पापी आहे, देव त्याच्याने तरी त्याला संतोष होईल. But we cannot change lie with truth and truth with lie. परंतु आपण सत्याला खोटं आणि खोट्याला सत्य असं बोलू शकत नाही. Verse 23 says, वचन 23 सांगत आहे, For rebellion is like the sin of divination, and arrogance like the evil of idolatry. Because you have rejected the word of the Lord. See, word of the Lord. He has rejected you as king. See, his designation
his dignity is lost just because of what he did? Partial obedience. आणि मग पहा त्याचा हुद्दा जो होता त्याला जे पद परमेश्वरने दिलं होतं तो पद त्याच्या हातातून निघाला का? कारण त्यांनी अवाज्ञा केली. वचन आपल्याला सांगत आहे अवाज्ञा जादूगिरीच्या पातका समान आहे आणि हट्ट हा मूर्तीपूजा व कुलदेवतावर्चन यांसारखा आहे. तू परमेश्वराचा शब्द मोडला आहे म्हणून त्यानेही तुला राजपदावरून झुगारून दिले आहे. Because of partial obedience, he lost his position. अर्धवट आज्ञा पालन केल्यामुळे त्याचा हुद्दा निघून गेला. He lost his anointing of God. देवाचा जो अभिषेक त्याच्यावर होता तो त्यांनी गमावला. We cannot obey God partially. आपण अर्धवट देवाची आज्ञा पाळू शकत नाही. If that is the case, it's better to reconcile with God, ask forgiveness of sin. That will be better. आणि जर तसं असेल तर देवाबरोबर आपण मेळ मिलाप करून घेतला पाहिजे. आपल्या पापांची आपण क्षमा मागली पाहिजे. ते चांगलं असेल. But we cannot boldly sin against God and boldly lie with God. परंतु आपण धैर्याने एकदम देवाविरोधात पाप करून देवाशी खोटं बोलू शकत नाही. No, that will not happen and that will not work in the kingdom of God. आणि तसं होणार नाही. देवाच्या राज्यामध्ये तसं चालणारही नाही. Number 6. 6वा क्रमांक. What does it mean procrastination? आणि मग चाल ढकल करणे दिगंताई करण्याचा अर्थ काय? Number 6. 6वा क्रमांक. Laziness. आळशीपण. There are so many people, they are active, very active. They have caliber, they have energy, but they are lazy. आणि भरपूर अशी लोक आहेत ते फार सक्रिय आहेत. त्यांच्याकडे ती क्षमता आहे. त्यांच्याकडे ती ऊर्जा आहे परंतु ते फार आळशी आहेत. They don't want to take the responsibilities. त्यांना जबाबदारी घ्यायला आवडत नाही. If you read Matthew chapter 25 verse 14 to 30, जर मत्तेचा 25वा अध्याय वचन 14 ते 30 जर तुम्ही वाचाल, you Luke chapter 19 12 to 17, both you will find the story. आणि मग लूक याचा 19वा अध्याय वचन 12 ते 27 जर तुम्ही वाचाल तुम्हाला तीच गोष्ट आढळेल. All of us know that they talks about the 5 talents, 2 talents and 1 talent. आणि आपल्या प्रत्येकाला ते माहिती आहे की 5 नाणे, 2 नाणे आणि 1 नाणा याच्याविषयी आपल्याला ते सांगत आहे. Hallelujah. हालेलुया. The master had given 5 talents, 2 talents and 1 talent. आणि गुरुजींनी 5 नाणे, 1 नाणे, 2 नाणे असे लोकांना दिले होते. And both of them they doubled the amount and gave it to the master. आणि त्यापैकी दोघांनी त्या नाण्यांना दुप्पट केलं आणि गुरुजींना परत दिलं. But who had been given 1 talent, what he said, you know that. परंतु ज्याला एकच दिलं होतं तुम्हाला माहिती तो काय म्हणाला? What he said was 25 to Matthew chapter 26. मत्ते याचा Matthew chapter 25, मत्ते याचा 25वा अध्याय verse 26 to 30. वचन 26 ते 30 Read it, you will find out तुम्ही वाचाल तर तुम्हाला भेटेल. what he said. Matthew chapter 25, verse 26 to 30. 4 verse. मत्ते याचा 25वा अध्याय वचन 26 ते 30. Yeah. मी वाचतो तुमच्याकरता मराठीमध्ये. तेव्हा त्याच्या धन्याने त्याला उत्तर दिले, अरे दृष्ट व आळशी दासा, जेथे मी पेरले नाही तेथे कापतो व पसरून ठेवले नाही तेथून गोळा करतो, हे तुला ठाऊक होते काय? What master said? आणि गुरुजी काय म्हणाले? First thing he said, you are wicked and lazy servant. Laziness. आमेन. सर्वप्रथम तो म्हणाला की अरे दृष्ट व आळशी दासा. आळस. Many people, they lost the blessing of God because of their laziness. They do not want to work आणि hard. भरपूर लोकांनी आपल्या आळशीपणामुळे देवाचे आशीर्वाद गमावले आहेत. त्यांना कठीण परिश्रम करायला आवडत नाही. Hallelujah. हालेलुया. Praise the Lord. प्रेज द लॉर्ड. Keep working in the kingdom of God. देवाच्या राज्यामध्ये कार्य करत राहा. I believe that God will pay you. मी विश्वास करतो की देव तुम्हाला त्याचा परतफेड करेल With the best thing, he will pay you. आणि मग तो तुम्हाला चांगल्या गोष्टींची परतफेड करेल. Never be lazy to work in the kingdom of God. देवाच्या राज्यामध्ये कार्य करण्याकरिता कधीही आळशी बनू नका. Never be lazy to pray. प्रार्थना करण्याकरिता कधी आळशी Never बनू be lazy नका. to read the Bible. पवित्र शास्त्र वाचण्याकरिता कधी आळशी बनू नका. Never be lazy to intercede for others. इतर लोकांकरिता मध्यस्थी करण्याकरिता कधी आळशी बनू नका. Because of laziness, you can lose the blessing of God. कारण आळशीपणामुळे तुम्ही देवाचे आशीर्वाद गमावू शकता. This person was lazy. Others, they multiply. But one thing, the others, what he said, he blamed master that, I know your nature, I know your behavior. So I have hidden that talent. आणि मग इतर जे दोघं होते त्यांनी दुप्पट त्याला केलं, परंतु हा जो व्यक्ती होता ह्याने लपून ठेवलं होतं. आणि हा उलटा गुरुजींनाच कारण देत आहे की तुमचं
तुमचा स्वभाव मला माहित आहे की तुम्ही काय करता काय नाही करता, म्हणून मी तो जपून ठेवला होता, लपून ठेवला होता. So Master said, you are wicked and you are lazy person. परंतु गुरुजीने त्यांना उत्तर दिले की तू धृष्ट व आळशी असा दास We आहे. should not be lazy in the kingdom of God. आपण देवाच्या राज्यामध्ये आळशी राहता We कामा must नये. grow, grow and grow. आपण वाढत आणि वाढत राहिलो पाहिजे. Amen. आमेन. Hallelujah. हालेलुया. People of God, देवाचे लोक, for laziness, what the Bible says. पवित्र शास्त्र आपल्याला आळशीपणाविषयी काय सांगत आहे? Proverbs chapter 6, verse 6 to 11. नीतिसूत्र याचा 6वा अध्याय वचन 6 And we are going to ते then 11. finish. आणि त्यानंतर आपण संपवणार आहोत. Proverbs chapter 6, verse 6 to 11. नीतिसूत्र याचा 6वा अध्याय वचन 6 ते 11. It says, वचन सांगत आहे, go to the ant and sluggard, you sluggard, consider its ways and be wise. It has no commander, no overseer or ruler, yet it stores its provisions in summer and gathers its food at harvest. How long will you lie there, you sluggard? When will you get up from your sleep? A little sleep, a little slumber, a little folding of the hands to rest, and port will come on you like a thief, and scarcity like an armed man. वचन आपल्याला सांगत आहे की अरे आळशा, मुंगीकडे जा, तिचे वर्तन पाहून शहाणा हो. तिला कोणी धनी, देखरेख करणारा किंवा अधिपती नसता ती उन्हाळ्यात आपले अन्न मिळवते Yes. आणि कापणीच्या दिवसात आपले भक्ष्य जमा करून ठेवते. अरे आळशा, तू किती वेळ निसशील, आपल्या झोपेतून केव्हा उठशील? आणखी थोडीशी झोप घेतो, आणखी थोडीशी डुलकी खातो आणि आणखी हात उराशी धरून निसतो. असे म्हणत जाशील तर तुला दारिद्र्य दरोडेखोराप्रमाणे आणि गरिबी तुला सशस्त्र मनुष्याप्रमाणे गाठेल. See, God is giving example about ant. पहा, देव मुंगीविषयी उदाहरण देत आहे. Let God give your example, my example, that we are a people, we are His children. आणि पहा, देवाला तुमचं आणि माझं उदाहरण देऊ द्या की आपण त्याचे लेकरं आहोत. Hallelujah. हालेलुया. As God had confidence on His prophet, that man Job. आणि मग जसं इयोब याच्यावर देवाचा विश्वास होता, But God gave example about ant. परंतु इथे तर देव आपल्याला मुंगीविषयी उदाहरण देत आहे. It has no commander, no overseer, no ruler, but she knows how to gather the food in the time of difficulties. आणि In मग summer. तिला कोणी धनी नाही, देखरेख करणारा नाही, अधिपती नाही, तरी देखील उन्हाळ्यात आपले अन्न कसे जमा करायचे हे तिला चांगलं ठाऊक आहे. People of God, देवाचे we लोक, should not be lazy. आपण आळशी होता कामा नये. Again, Proverbs 26, 13 to 16, if you say, पुन्हा नीतिसूत्र याचा 26वा अध्याय वचन 13 ते 16 जर तुम्ही वाचाल, the Bible says, पवित्र शास्त्र the आपल्याला sluggard सांगतं, says means laziness. There is a lion in the in the road, a fierce lion roaming the streets. As the door turns on its hinges, so the sluggard turns on his bed. The sluggard buries his hand in the dish. He is too lazy to bring it back to his mouth. The sluggard is wiser in his own eyes than the 7 people who answer discreetly. वचन आपल्याला सांगतं की आळशी म्हणतो, रस्त्यावर सिंह आहे, चव्हाट्यावर सिंह आहे, दरवाजा आपल्या बिजागऱ्यांवर फिरतो, दरवाजा आपल्या बिजागऱ्यांवर फिरतो, तसा आळशी आपल्या अंथरुणावर लोळतो. आळशी आपला हात ताटात घालतो, तो परत तोंडाकडे नेण्यास त्याला श्रम वाटतात. योग्य उत्तर देणाऱ्या 7 जणांपेक्षा आळशी आपल्याला शहाणा समजतो. So, people of God, तर देवाचे लोक, these all the reasons I have given about the procrastination. आणि हे सर्व तुम्हाला मी देवाचे वचन याकरता दिलेले आहेत, कारण आपण चाल ढकल करत It होतो seems very normal and very small, आणि मग आपल्याला ते फार छोटं आणि फार साधारण असं वाटतं, but we can lose the blessing of God. परंतु त्यामुळे आपण देवाचे आशीर्वाद गमावू शकतो. We can lose the anointing of God. आपण देवाचा अभिषेक गमावू शकतो. We can lose the provision of God. आपण देवाचा पुरवठा गमावू We शकतो. can lose the presence of God. आपण देवाची उपस्थिती गमावू शकतो. So ask yourself that, are you procrastinate in the kingdom of God? तुम्ही स्वतःला विचारा, तुम्ही देवाच्या राज्यामध्ये चाल ढकल करत आहात When का? God speaks to you, do not give excuses. जेव्हा देव तुमच्याशी बोलतो तेव्हा कारणे देऊ नका. When God speaks to you, do not be lazy to listen His voice. जेव्हा देव तुमच्याशी बोलतो त्याची वाणी ऐकण्याकरिता आळशी होऊ नका. When God's words come to you, do not partially obey. जेव्हा देवाचं वचन तुमच्याकडे येतं तेव्हा अर्धवट तुम्ही आज्ञा पाळू नका. When God speaks to you, never be careless. जेव्हा देव तुमच्याशी बोलतो कधीही निष्काळज राहू नका. Hallelujah. हालेलुया. So always we have to give the important
priorities to major things. आणि मग नेहमी आपल्याला ज्या मोठ्या गोष्टी आहेत, मुख्य गोष्टी आहेत, त्यांना आपल्याला प्राधान्य देणं गरजेचं आहे. Definitely God will bless you. नक्कीच ते तुम्हाला आशीर्वादित करेल. This time I want to give an opportunity to the people, those who do not believe in Jesus Christ. आणि यावेळेस जे लोक प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवत नाही त्या लोकांकरिता मला एक संधी त्यांना द्यायची आहे. If you are my beloved brothers or sisters, माझे प्रिय भावांनो आणि बहिणींनो, receive Jesus Christ as your personal Savior. प्रभू येशू ख्रिस्ताला आपला वैयक्तिक तारणारा म्हणून स्वीकारा. I tell you that मी तुम्हाला सांगतो, Jesus is going to come soon. येशू लवकर येणार आहे. Do not procrastinate, do not neglect. आणि मग तुम्ही चाल ढकल करू नका, त्याच्याकडे दुर्लक्ष करू नका. Take decision to receive Him as a personal Savior. आणि मग त्याला आपला एक वैयक्तिक तारणारा म्हणून स्वीकारण्याचा निर्णय घ्या. Your life will be totally तुमचं changed, जीवन हे परिपूर्णपणे बदलून जाईल and your life will be blessed. आणि तुमचं जीवन हे आशीर्वादाचं होईल. Believers, I want to encourage you. विश्वासणाऱ्यांना मला तुम्हाला उत्साहित करायचं If आहे. you say, Lord, Lord, जर तुम्ही म्हणता प्रभूजी प्रभूजी, be careful. काळजी घ्या That Lord word has a powerful meaning. की त्या प्रभूजी या शब्दामध्ये फार सामर्थ्य Not आहे. only meaning, but it has power. आणि फक्त त्याला अर्थ नाही तर त्याच्यामध्ये सामर्थ्य देखील आहे. It means you are confessing that you are the master and I am the servant. म्हणजे तुम्ही कबूल करत आहात की तुम्ही मालक आहात आणि मी सेवक आहे. Then you cannot give excuse. आणि त्यानंतर तुम्ही उदाहरणं You देत cannot किंवा be careless. तुम्ही काळजी निष्काळजी You राहू cannot be शकत नाही. lazy. तुम्ही आळशी राहू शकत You नाही cannot partial obey. आणि मग तुम्ही अर्धवट आज्ञा पाळू शकत नाही. You cannot you cannot neglect the real main priorities of God. आणि मग देवाच्या प्राधान्याच्या गोष्टी ज्या आहेत त्याच्याकडे तुम्ही दुर्लक्ष करू शकत नाहीत. Don't do that. तसं करू नका And then your life will be blessed. आणि तुमचं जीवन आशीर्वादाचं होईल. Knowingly, unknowingly, कळत न कळत many times. भरपूर वेळा We just neglect the kingdom of God or His word. आपण देवाच्या राज्याकडे आणि त्याच्या वचनाकडे दुर्लक्ष करतो. We just neglect His voice. आपण त्याची वाणी दुर्लक्ष करतो. But even today, God wants to speak to you. परंतु आजही देवाला तुमच्याशी बोलायचं आहे. Ask Him, त्याला मागा God, come in my heart. की प्रभूजी माझ्या अंतःकरणामध्ये ये. I receive you मी तुला स्वीकारतो. as my personal Savior. माझा वैयक्तिक तारणार म्हणून स्वीकारतो. God will bless you. आणि नक्कीच देव तुम्हाला May आशीर्वाद this देईल. word be blessed to each one of you. हे वचन तुम्हा प्रत्येकांकरिता आशीर्वादाचं हो. Hallelujah. हालेलुया. God bless you. देव तुम्हाला आशीर्वादित करो. Have a good day. चांगला दिवस तुम्हाला लाभो. Don't procrastinate. चाल ढकल करू नका. Come forward पुढे या and work in the kingdom of God. आणि देवाच्या राज्यामध्ये कार्य करा. He will bless you. तो तुम्हाला आशीर्वादित करेल. Amen. आमेन. God bless you. देव तुम्हाला आशीर्वाद